काय ग सौ, काय झालं? काळजीत दिसतेस. परत काय झालं का? तेच जे बाहेर सुरू आहे बाबा. या सगळ्यांनी ना माझा जीव टांगणीला लागलाय. अबीरला घरात कोंडून ठेवावं लागतंय मला. कधी थांबणार आहे सगळं? थांबेल बाळा, एक ना एक दिवस सगळं थांबेल. सगळं शांत होईल, नको काळजी करू. तोपर्यंत आपण वाट बघायची का? स्वतः कोणताही प्रयत्न नाही का करायचे बाबा? एकतर ते मीडियावाले हात धुवून मागे लागले. नाही, मी माझ्या काही ओळखीच्या पत्रकारांशी, संपादकांशी बोललोय. त्यांना म्हटलं सध्या या विषयावर तुम्ही गप्प राहा, पण मी सगळ्यांनाच नाही ना थांबवू शकत. कारण की सोशल मीडिया, काही छोटे चॅनलवाले त्यांना जे वाटेल ते दाखवत सुटलेत. हा, सारंग आले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोंधळापासून लांब ठेवायला अबीरला ते दूर बाहेर कुठेतरी घेऊन जाणार आहेत फिरायला. मग कल्पना चांगली आहे ना. अबीरचंही जरा मन रमेल, यातल्या सगळ्या बातम्यांपासून तोही थोडा लांब राहील. कल्पना चांगली आहे, जाऊ दे त्याला. हो, खरं तर माझी काही हरकत नाहीये. अबीर सारंग सोबत असेल म्हणजे सुरक्षित असेल याची खात्री आहेच मला. पण प्रॉब्लेम हा आहे की अबीर मागे लागलाय. त्याचं असं म्हणणं आहे की आई तू आलीस तरच मी येणार. सावली, तू अजिबात त्या सारंग बरोबर कुठेही जायचं नाहीये. अगं किती ऑड दिसतं ते. नाही म्हणजे त्यांचं लग्न झालेलं असतं ना, आणि सावलीने त्यांच्या सोबत जाणं योग्य नसतं म्हणून म्हटलं मी. खरं तर माझी जायची इच्छा नाहीये, पण बाबा अबीर हट्ट करतोय. काय करू मी? सावली, मग अबीरला मी घेऊन जात असतो की. इथे मला तसंही कोणी ओळखत नसतं. अगं 4 काय 8 दिवस घेऊन जात असतो मी. तुला ओवी नावाची मुलगी आहे का? अबीरचा ओवीत जीव अडकलाय. तो तिला बहीण मानतो, कळलं का? म्हणून हट्ट करतोय सारंगला घेऊन जाण्यासाठी. तू नको काळजी करू, मी बोलतो त्याच्याशी, समजावतो त्याला. तो आजोबांचं ऐकेल. तू जाऊन आवर जा. हो बाबा. इकडे बोला ना काका. तू सावलीचा नवरा नाहीयेस. हे जे काही सुरू आहे ना, हे जगासमोर, लोकांसमोर एक नाटक आहे.